नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं अजून एक ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एकदम खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे। तर मित्रांनो, असे भरपूर प्रमाणात आता आजार होतात आणि पहिल्यापासून आजार म्हणजे हा होतच येतात। मित्रांनो, काही ना काही सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी जे ना ते अनेक प्रकारचे असे आजार आहेत। पण त्याच्यामध्ये एक खोकल्याचं औषध म्हणून मी ह्या ब्लॉग्समध्ये काय आहे ते एकदम एक झाड आहे, म्हणजे एक झुडूप आहे। त्या झुडपाचा औषध म्हणून उपयोग होतो मित्रांनो, खोकल्यासाठी खास करून। मित्रांनो, तुम्हाला कितीही खोकला असू द्या, एकदम डांग्या खोकला असू द्या किंवा कशाही प्रकारचा असू द्या, मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खोकाल त्यावेळेस तुमच्या छातीमध्ये एकदम ज्यावेळेस खोकाल त्यावेळेस खूप कसं तरी होतं। जर ज्यांना जास्त खोकला झाला असेल त्यांना खास करून खूप माहीत असतं। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो त्या खोकल्यासाठी एकदम रामबाण उपाय। तर मित्रांनो, एक झुडूप आहे, जर त्या झुडपाचा उपयोग मी सांगेन त्या प्रकारे तुम्ही जर केलं तर तुम्हाला मित्रांनो कितीही खोकला असू द्या 100% 3 दिवसामध्ये 100% नाहीसा खोकला होईल। मित्रांनो, जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर खाल्लं ते औषध मी ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे, तर 100% खोकला नाहीसा होईल। तर मित्रांनो, आता आपण लगेच जाऊ आणि त्या झुडपाची माहिती घेऊ। तुम्हाला सांगतो कसं खायचं, काही ते सर्व गोष्टी मी ह्या ब्लॉग्समध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, ब्लॉग्समध्ये लागून राहा। तर मित्रांनो, आता आपण ज्या झुडपाचं बोलणं सांगितलं होतं आणि तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि तुम्हाला हे दिसत असेल, हे झाड जे तोडलं आहे, झुडूप तोडलं आहे, हेच झाड खोकल्यासाठी एकदम रामबाण म्हणून हे झाडाचा पाला जो आहे तो खाला, म्हणजे याचा पाला जर आपण असा थोडा खाला आणि चावून त्याचा रस खाला तर मित्रांनो 3 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त 4 दिवसामध्ये खोकला नाहीसा होतो, म्हणजे होतो 100%। तर मित्रांनो, ते कसं आहे तुम्हाला मी जवळून त्याचा पाला कसा आहे काय ते सर्व तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो, हे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे माहीत असेल, तुम्ही पाहिलं पण असेल, पण तुम्हाला याचं नेमकी काय करायचं याचा उपयोग तुम्हाला माहीत नसेल। मित्रांनो, याचा पाला जो आहे, हे असे पानं जे आहेत ते तुम्ही असे तोडायचे, असे पानं तोडून असे एवढे तोडून आणि काही करायचं नाही, फक्त असे धुवून, म्हणजे काही यांवर धूळ माखते, म्हणजे धूळ बसलेली असते, त्याच्यामुळं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असे एवढे पानं असं गोळा करून फक्त चावायचे आणि त्याचा रस जो आहे तो पूर्णपणे आपले चावायचा आणि मध्ये गिळायचा। आणि ज्यावेळेस तुम्ही असे 2 ते 3 दिवस सकाळ दुपार किंवा संध्याकाळ दिवसातून 2-3 वेळा जर तुम्ही खाल्ला तर मित्रांनो तुमचा जो खोकला आहे तो पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला मी अजून दाखवतो हे झुडूप कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो। आणि ह्या झुडपाला, ह्या झाडाला आमच्याकडे धायत म्हणून ओळखतात, धायत म्हणून आमच्याकडे ह्या झुडपाला ओळखले जाते। तर मित्रांनो, तुम्हाला चांगलं माहिती असेल, काहींना माहीत नसेल, पण हे म्हणजे खूप उपयुक्त असं हे झुडूप आहे, एकदम औषधी वनस्पती आहे। तर मित्रांनो, हे झुडूप तुम्हाला तिकडे पण दिसत असेल, त्या पण बाजूला तिकडे आहे आणि ते पण खांडलेलं आहेत, म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेस आमच्या इकडे माणसे हे झाडं झुडपं खांडतात आणि शेती करण्यासाठी वापरतात। त्याच्यामुळे खूप मोठं झुडूप होतं, पण मग ते खांडल्यामुळं आता ते नवीन पालवी फुटले, त्याच्यामुळे हे तुम्हाला स्पष्टपणे दिसलं नसेल। पण मित्रांनो, याच्याखाल 100% खोकला हा बराच होतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।